नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील दख्खन राणीचे अध्यापन प्राध्यापक वसंत बापट या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 2 भागांपैकी पहिला भाग वाचतो. शाळा जानकीबाई कन्याशाळा, पुणे. वर्ग 9वीचा. समोर 14-15 वर्षाच्या 40 कन्यका. काल परवाच खंडाळा लोणावळ्याच्या वर्षा सहलीत भिजून आलेल्या. पाठीमागे BA MA झालेल्या 20 ते 50 वयोगटातील B.Ed वर्गातील 40-50 प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी नमुना पाठ बघायला बसलेल्या. त्यातच विभाग प्रमुख आणि काही सहकारी प्राध्यापक माझा नमुना पाठ कसा होतोय हे पाहायला आलेले. वर्गातील कुमारवयीन कन्यकांना आनंदमय रसास्वाद देत अध्यापन करावायचे. B.Ed तरुण प्रौढ प्रशिक्षणार्थींना नमुना पाठाचे प्रात्यक्षिक दाखवायचे आणि त्यातच बसलेल्या प्रौढ वयस्कर प्राध्यापकांकडून तंत्रशुद्ध निर्दोष पाठ म्हणून पावती घ्यायची. तशी द्विस्तरीय त्रिस्तरीय परीक्षाच. तिघांच्याही परीक्षेला एकदम उतरायचे. पुणे येथील SNDT महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र B.Ed विभागात गतवर्षीच लागलेला मी लेक्चरर इन एज्युकेशन या 2ऱ्या वर्षारंभी पहिलाच नमुना पाठ माझा लावलेला. B.Ed होण्यापूर्वीच्या मुक्त अध्यापनात काहीही करणे सहज शक्य होत असे. पण आता ते पंचपदीचे तंत्र सांभाळत प्रश्न उत्तर निवेदन भाष्य अशी साखळी गुंफीत कवितेतील सौंदर्याचा प्रत्यय विद्यार्थ्यांना देणे ही बहुधा नेहमीच्या वर्ग अध्यापनात वहिवाट नसलेली मोठी बिकट वाट. पण हा नमुना पाठ आहे हे भान ठेवलेच पाहिजे आणि पंचतंत्राच्या बिकट वाटेवरून गेलेच पाहिजे. कविता निवडलेली वसंत बापट यांची दख्खन राणी, जी कविता प्रथमच मुद्रित होताना साने गुरुजींना देखील खुदू खुदू हसवीत होती. कवितेची एकूण कडवी 8. 35 मिनिटात या कवितेचे तंत्रात बसवीत अध्यापन करणे अवघडच म्हणून काही कडवी गाळण्यापेक्षा अध्यापनाचाच कालावधी वाढवून घेतलेला. पहिली पायरी सुरू होते. प्रस्तावना. मुलींनो, आपण डोंगर दऱ्या पाहायला सहली काढतो. रानातील झाडं झुडपं आणि त्यांची पानं फुलं बघून हरखून जातो. नदी नाले धावते ओढे बघून मोहरून जातो. रानपाखरांचे थवे बघून हर्षभरीत होतो. हे तुमचं आमचं सुंदर निसर्गाशी जडलेलं सुंदर नातं तुम्हा सर्वच निरागस अवखळ खेळकर मुलामुलींचं. पण याच निसर्गाशी कुणा अरसिकांचं काहीच नातोगतं नसतं. त्यांचं रमणं गमणं भलत्याच गोष्टीत असतं. अशा अरसिक वृत्तीचा मोठा गमतीदार उपहास तुमच्या पुस्तकातील कवी वसंत बापट यांच्या दख्खन राणी या कवितेत केला आहे. ती कविता आता आपण ऐकूया. एकीकडे फलकावर कवितेचं शीर्षक आणि कवीचे नाव लिहून हेतुकथन होऊन जाते आणि विषयाचे प्रतिपादन लागलीच सुरू होते. प्रथम कवितेचे वाचन गायन कविता अर्धी अधिक सर्वांनीच जगण्यासाठी. कविता. दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिल्लेही चालली खुशीत. सुंदर मानव तुंदिल अंगाचे गालीचे गुलाब शराबी रंगाचे. फेनील मृदुल रेशमी वसनी ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी. गोजीरवाणी लाजीरवाणी पोरटी घेऊन पोटात कुशीत. दख्खन राणी ही चालली खुशीत. निसर्ग नटला बाहेरत घाटात पर्वत गर्वात ठाकले थाटात. चालेल गिरीश मस्तकांवरून आकाश गंगांचे नर्तन गायन. झेलून तयांचे नुपूर घुंगूर डोलती डौलत दुर्वांचे अंकुर. मोत्यांची जाळी घालून भाळी रानची चवेणी जाहली प्रफुल्ल. दख्खन राणीला नव्हती दखल.
ड्युकचे नाकाड सरळ अजस्त्र राहिले उभे हे शतके सहस्त्र, त्याच्याही पाषाण हृदया कळाली, सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी, पाहून वर्षेचा आनंद विलास, उल्हासे धावत नाचते उल्हास, सौंदर्य पाहून अमृते नाहून, बाभळी बोरींना रोमांच फुटले, दख्खन राणीला कौतुक कुठले. दख्खन राणीच्या कुशीत पोटात बुडाली जाणीव चहाच्या घोटात, सोडती चिरूट धुराचे फवारे, न्याहाळी नजर रंगीत चेहरे, रुजच्या रंगात रंगली अंतरे, लटक्या हास्याची वाजती घुंगुरे, लाडिक बोल कृत्रिम फोल, मोहात हृदये गुंगली निवांत, दख्खन राणीच्या कुशीत पोटात. बाहेर भाताची हिरवी पिवळी, सोनेरी पोपटी मायाही आगळी, पाखरे पांढरी गिरकी घेऊन, रांगोळी काढती अधून मधून, निळा तो तलाव तांबूस खाडीती, पांढरा प्रपात हिरवी झाडीती, डोंगराकडे पीत केवडे, अवती भवती इंद्राची धनुष्ये, दख्खन राणीत मुरदाड मनुष्य. नटीच्या फोटोत जवान मुश्कुलन, प्रेयसी करते कानात किलबिल, किलवर चौकट इस्पिक बदाम, फेकीत फेकीत जिंकीत छदाम, नीरस पोकळ वादांचे मृदुंग, वाजती उगाच खमंग सवंग, खोलून चंची पोपट पंची, करीत बसले बुद्धाचे सागर, दख्खन राणी ही ओलांडी डोंगर. धावत्या बाजारी एकच बालक, गवाक्षी घालून बसले मस्तक, म्हणाले आई ग धबधबा केवडा, पहा ही चवेणी पहा हा केवडा, ढगांच्या वाफेच्या धुसर फेसात, डोंगर नाहती पहा ना टेचात, म्हणाली आई पुरे ग बाई, काय या बेबीची चालली कटकट, दख्खन राणीचा चालला फुंफाट. दख्खन राणीच्या पोटात कुशीत, शेकडो पिल्लेही चालली खुशीत, मनाने खुरटी दिसाया मोठाली, 20व्या 30व्या वर्षीही आंधळी, बाहेर असू दे ऊन वा चांदणे, संतत धारवा धुक्यांचे वेढणे, ऐल ते पहिलं 100 मैल, एकच बोगदा मुंबई पुण्यात, दख्खन राणी ही चालली वेगात. कविता गातानाच दख्खन राणीच्या झुकझुक नागमोडी चालीच्या बोलीत सगळ्याच कन्या बुडून गेलेल्या. जवळजवळ संपूर्ण कडवे चालीत गायलेले, पण प्रत्येक कडव्याच्या शेवटल्या 2 ओळींचा झोका मुक्त गद्यात म्हटलेला. त्यामुळे कवितेतला उपहास गर्भ आशय साऱ्याच कन्यकांच्या जागोजागीच्या हलक्याशा खिदळण्यातून व्यक्त होत आलेला. सारा वर्गच कवितेच्या हातात आलेला. अशात अध्यापन सुरू होते. मुलींनो, पाहिलंत ना, आगगाडीच्या झुकझुक तालावर कविता धावते आहे. तीही बोगद्यातून पळते आहे, डोंगरावरून चढते आहे. तिला छानसा ठेका आहे, तालासुरांचं भान आहे, नादवती चाल आहे, थांब्या थांब्यावर विरोधी उपहासाचा झोका आहे, तिथंच हलकासा डंख आहे. दख्खन राणी या कवितेत गमतीदार उपहास कुणाचा केलेला आहे, तो कोणकोणत्या काव्यपंक्तीतून व्यक्त झाला आहे, असे 2 हेतुप्रश्न बोलता बोलता फळ्यावर लिहून होतात. आणि लागलीच पोरटी घेऊन पोटाशी कुशीत, दख्खन राणी ही चालली खुशीत आदी काव्यपंक्तीतील दिलखुलासपणे उपहास व्यक्त करणारी उत्तरे भराभरा येऊ लागतात. या अपेक्षित उत्तरांना बरोबर घेत आता वर्गभराच्या कन्यकांच्या सोबत दख्खन राणीत शिरायचं असतं आणि डब्यातल्या माणसांकडे बघायचं असतं. ही माणसं आपल्याला कशी दिसत आहेत असा प्रश्न विचारताच कोंबडीच्या पिल्लांसारखी, अंगाने तुंदील असलेली, शराबी रंगांच्या गालांची, रेशमी वस्त्रात बांधून ठेवलेल्या बाहुल्यांसारखी अशी उत्तरे मिळू लागतात. त्यांना शिक्षकाने फक्त त्यांच्या शब्दात साथ दिलेली. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.